डिअर फ्रेंड्स, आपण या व्हिडिओमध्ये सिंपल ट्रान्सलेशन ट्रिक्स शिकणार आहोत. ते कसं, तर या उदाहरणावरून तुम्हाला मी समजून देतो. मी गाणं गाऊ शकतो. तर या वाक्यामध्ये मीला म्हणतो आपण आय लिहिल्यानंतर पुढे ट्रान्सलेशन कसं करायचं मित्रांनो, पुढे न करता मागून ट्रान्सलेशन करत यायचं, शब्दांच्या मागून. जसं शकतोला काय म्हणतो आपण, कॅन. गाऊला काय म्हणतो, गाणेला सिंग. आणि गाण्याला काय म्हणतो, अ सॉन्ग. हे अशा पद्धतीनं. दुसरं वाक्य बघूया. मी इंग्रजी बोलू शकतो. आता सब्जेक्ट आय आहे, त्याला आपण आय लिहिणार आहोत. मीला आय शेवटून यायचे. शकतोला काय म्हणतो आपण, कॅन म्हणतो. मग बोलूला म्हणजे बोलण्याला काय शब्द आहे, स्पीक. आणि इंग्रजीला म्हणतो आपण इंग्लिश. तिसरं वाक्य बघा. आम्ही सत्य बोलले पाहिजे. मग आम्हीला काय म्हणतो आपण, सब्जेक्ट वी. पाहिजेला काय म्हणतो आपण, शूड. आणि बोलण्याला म्हणतो स्पीक. आणि सत्याला काय शब्द आहे, ट्रूथ. तर अशा पद्धतीने तुम्ही अतिशय सिंपल ट्रान्सलेशन ट्रिक्स शिकू शकता. अशा पद्धतीच्या व्हिडिओला तुम्ही नेहमी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.